भरलेलं कारलं तर तुम्ही खूपदा खाल्लं असेल, पण माझ्या पद्धतीने एकदा हे कारलं बनवून खा. न खाणारे हे आवडीने खातील. कडू न होणारी कारल्याची अशी चविष्ट रेसिपी तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिली नसेल. मसाल्याने भरलेली ही कारली एकदा बनवली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. कारले हे खूप बहुगुणी आहे, त्याच्यामुळे दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश हवा. कारली कडू होऊ नयेत याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. तर इथे मी ही 4 कारली घेतलेली आहेत. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार कारल्याचा वापर करायचा आहे. वजनी म्हणाल तर हे पावशेर कारले आहेत. तर हे कारले मी स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेतलेले आहेत. आता ते आपण कट करून घेऊया. कारली कट करताना पाठीमागटला भाग पण कट करून टाकायचा आहे आणि पुढचा पण भाग आपण कट करून टाकणार आहोत. आणि इथून मधून कट करून असे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. आता इथे कारली छोटे आहेत आकाराने, म्हणून मी 2 तुकडे करत आहे. जर कारली लांब असतील तर तुम्ही 3 तुकडेही करू शकता. तर अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व कारली कट करून घ्यायचे आहेत. आता इथे सर्व कारली कट करून झालेली आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला कारल्यामधील बिया काढायच्या आहेत. कारल्यामधल्या बिया काढल्या म्हणजे कडवटपणा थोडासा कमी होतो. कारल्याची भाजी करताना कधीही कारल्यामधील बिया काढून घ्यायच्या, याच्यामुळे कारली थोडीशी कमी कडू लागतात. तर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने असं आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. ज्यांना अशी पारंपरिक आणि झणझणीत अशी कारल्याची भाजी आवडते त्यांच्यासाठी तर ही भाजी आहेच, पण ज्यांना अजिबात कारल्याची भाजी आवडत नाही तेही ही भाजी मागून मागून खातील. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल ही कारल्याची भाजी बनवायची पद्धत किती सोपी, टेस्टी आणि झटपट आहे. अशा पद्धतीने आपले सर्व कारल्यातल्या बिया काढून झालेले आहेत. आता ही कारले आपण एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे. कारली त्याच्यामध्ये बुडून राहतील इथपर्यंत पाणी ओतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकल्यावर याच्यामध्ये सर्व कारली टाकून घ्यायची आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये कारली टाकून घ्यायची. सुरुवातीला पण आपण कारलं धुवून घेतलेलं होतं, पण आता मिठाच्या पाण्यामध्ये बी धुवून घ्यायची आहेत. आणि आता ही कारली 5 मिनटं आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊ. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये पण पाणी ओतून घ्यायचे आहे. भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे. थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी छान असं गरम करून घ्यायचं. आणि आता आपली कारली पण 5 मिनटं झालेली आहेत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून, तर ती अशी व्यवस्थित अशी धुवून घेऊया. असं केल्यामुळे पण थोडीशी कारल्याचा कडवटपणा कमी होतो. आणि आता ही सर्व कारली आपण मिठाच्या आणि हळदी पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. एक एक करून सर्व कारली पाण्यामध्ये टाकून घ्यायची. असे केल्याने आपण कारल्याचा कडूपणा कमी होतो. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. झाकण ठेवून एक 70% आपल्याला कारले शिजवून घ्यायचे आहेत. जास्त कारले शिजवायची गरज नाही. आता एक 5 मिनटं झालेली आहेत. बघू शकता आपले कारलं पण छान शिजलेलं आहे आणि पाणी पण त्याच्यातलं कमी झालेलं आहे. आपलं कारलं इथं व्यवस्थित शिजलेलं आहे. कारल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही, आपण ह्याला परत पण शिजवणार आहोत, त्याच्यामुळे 70%च कारलं शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आणि कारले आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचे आहेत. कारले बाहेर काढून घेताना असे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. अशा पद्धतीनं पाणी काढून हे सर्व कारले मी काढून घेतलेले आहेत. तर ही कारले आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि दुसरी प्रोसेस करायला घेऊ. तर आता एक गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेतले आणि 1 चमचा जिरे टाकून घेतले आहे. जिरे छान असे फुलले की त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा. तर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता ही छान असं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा जास्त परतायची गरज नाही. आता थोडासा याच्यामध्ये हिंग पण टाकून घ्यायचा आणि तो पण कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा हिंग हा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता मी कट करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि तो पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
कांद्याला अजिबात जास्त परतून घ्यायची गरज नाही, कारण तो आपण नंतरही शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे हलकासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता हे छान व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊ. तर इथे 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकायची आणि इथे अर्धा चमचा मी काळा मसाला आपला जो घरी बनवलेला असतो तो टाकून घेतला आहे. तुमच्याकडे नसेल तर कांदा मसाला टाकू शकता किंवा कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता. आणि आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायची आहे. पण ही भाजी झणझणीत अशी चांगली लागते, त्याच्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा छान परतून झालेलं आहे. याच्यामध्ये अर्धा वाटी बेसन टाकून घ्यायचे आहे. बेसनामुळे पण आपल्या कारल्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. आता हे व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. बेसन पण जास्त वेळ परतायची गरज नाही, हलकंसं परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 टोमॅटो कापून घेतलेला होता बारीक, तो याच्यामध्ये टाकून घेतला आणि तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा. तर याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट पण टाकली होती, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर हे पहा, जसं जसं आपण बेसन कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं, आपलं हे मिश्रण किती छान असं बनवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे. हे शेंगदाणे मी भाजून बारीक करून घेतलेले आहेत. आता हे पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्याचे कूट टाकल्यामुळे पण भाजीला आपल्या अप्रतिम अशी टेस्ट येणार आहे, त्याच्यामुळे शेंगदाण्याचा नक्की वापर करा. तर हे व्यवस्थित आपले परतून झालेले बघू शकता. मसाला पण आपला छान असा झालेला आहे. आता शेवटी याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे सर्व छान असं परतून झालेलं आहे. जास्त परतायची गरज नाही, कारण आपण याला परत पण परतून घेणार आहोत. हा मसाला इतका छान लागतो ना, की तुम्ही हे असाच चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता. आता गॅस बंद केला आहे आणि आता हे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आणि हा आता मसाला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. जास्त थंड करायचा नाही, कारण आपल्याला थोडासा कोमटच कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा, छान असा भरून घ्यायचा आहे. जेवढा बसेल तेवढा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. तर आता याच पद्धतीने मी सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. तर तुम्ही कारल्याची भाजी कोणत्या पद्धतीने करता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी करून घरच्यांना खाऊ घाला. नक्की आवडेल आणि ते तुम्हाला परत परत याच पद्धतीने भाजी करायला सांगतील. आता सर्व कारले भरून झालेले आहेत आणि आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे. तो मसाला पण आपण पुढे वापरणार आहोत. बघू शकता कारले किती असे छान भरलेले आहेत. हा जो आपण मसाला बनवलेला आहे ना, या खास मसाल्यामुळे कारल्याची चव अप्रतिम अशी लागते. तर आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे. तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे तेल छान असे गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक कारले टाकून घेऊ. तर एकदा ही रेसिपी करून पहा आणि कारल्याबद्दलचं मत तुमचं नक्कीच बदलेल. ही भरलेली कारल्याची भाजी इतकी चविष्ट होते की प्रत्येकजण तोंड भरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर आता सुरुवातीला ही कारली आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहेत. 1-2-3 मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे एकदम चवीला एकदम भारी लागतात. कारली सतत हलवत परतून घ्यायची आहे, म्हणजे ते सर्व बाजूने छान असे भाजले जातील. बघू शकता छान अशी कारली परतून झालेली आहेत आणि आता जो आपला मसाला शिल्लक राहिलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. इतका छान लागतो ना हा मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. एकदम छान प्रकारे आपली ही मसाल्यामध्ये कारली परतून झालेली आहेत. आता त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर कारली शिजवून घेऊया. फक्त 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटे झालेले आहेत. बघू शकता कारली किती सुंदर भाजली आहेत. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ व रसाळ झालेले आहेत. तर ही छान अशी भाजी आपली शिजवून तयार झालेली आहे आणि ती खाण्यासाठी पण तयार झालेली आहे.
तर हे कारलं आपण आधीच थोडंसं शिजवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आता शिजवायला जास्त वेळ लागत नाही. आता हे कारले छान शिजवून झालेले आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एकदा मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपली ही स्वादिष्ट भरलेली मसाला कारले तयार झाले आहेत. ही भाजी गरमागरम पोळी, चपाती किंवा ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आता ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. तर बघू शकता किती छान भाजी दिसत आहे आणि अप्रतिम सुंदर असा कलर पण आलेला आहे. जर ही भरलेली मसाला कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक व चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील.